नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत। तर आज बनवले आहेत मी वेपर्स। तर बघू शकता तुम्ही ह्याची उर्वरित रेसिपी पुढील भागात बघू शकता तुम्ही किती कुरकुरीत झालेले आहेत आपले वेपर्स। नमस्कार मंडळी, तर आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत लहान मुलांसाठी किंवा मोठ्या वयस्कर व्यक्तीसाठी केळीपासून वेपर्स। तर तुमची मुलं चॉकलेट खाताय, वेपर्स खाताय, पॅकिंगचे कुरकुरे खातायत, तर तुम्ही घरच्या घरी बनवा ह्या पद्धतीने वेपर्स। तर तुम्ही बघू शकतात मी इथे एक डझनभर केळी घेतलेली आहे। पूर्णपणे कच्ची केळी आहे। तर या ठिकाणी आपण त्याची साल उर्वरितपणे अशी काढून घेत आहोत। तर नकानं काढली तर आपल्या नखाची आग होईल, त्यामुळे आपण अशा पद्धतीने इकडे जुगाड केलेला आहे। आणि छान अशा पद्धतीने इकडे केळीची वरती जी साल आहे ती आपण या पद्धतीने काढून घेतलेली आहे। तर तुम्ही बघू शकतात पूर्णपणे केळीची साल या ठिकाणी निघालेली आहे। आणि जे क्वचित राहिलेली असेल तर ती आपण ठेवली तरीही चालते। तर आपण पूर्णपणे या ठिकाणी केळी स्वच्छ करून घेतलेली आहे। आणि आम्ही काय केलं, एक नवीन पद्धतीने अशा पद्धतीने इकडे कट करून घेतलेले आहे की म्हटलं चला खिसणी वगैरे भरवायची काही गरज नाही आपल्याला आणि शोधित बसायची पण गरज नाही। तर नवीन हे असं निंजा टेक्निक म्हणायला काहीच हरकत नाही की मी बताईनं अशा प्रकारे इकडे कट करून घेतलेला आहे। तर खूप छान पातळ असे त्याचे एक एक स्लाइस झाले होते। आणि छान पद्धतीने इकडे मीही ट्राय करून पाहिलं की बाबा केळीचं साल्ट काढायला मलाही जमतं का, तर खूप छान उत्तम प्रकारे मलाही या ठिकाणी केळीचं साल्ट काढायला जमलेलं आहे। तर तुम्ही बघा, आणि चिकट तर खूपच होती, पण आता खायचं म्हणल्यावर काहीतरी सहन करावंच लागेल ना। तर मी या ठिकाणी पूर्णपणे काढून घेतलेलं आहे। तिकडे गरम करायला कढई ठेवलेली होती आणि त्यामध्ये तेल टाकलं होतं। आणि जे वेपर्स केलेले होते ते चिकट असल्यामुळे एकमेकाला चिकटून बसले होते, तर ते मी सुट्ट या ठिकाणी करत आहे। आणि उर्वरित जे वेपर्स आहेत ते अशा पद्धतीने इकडे आम्ही मस्त कट करून घेतलेले आहेत। तर तुम्ही बघू शकतात किती छोटे छोटे स्लाइस या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। तर पूर्णपणे आपले वेपर्स या ठिकाणी कट करून झालेले आहेत। आणि पूर्ण बघू शकतात तुम्ही एवढे वेपर्स इथं रेडी झालेले होते। आणि माझं सुरू होतं की चिकटलेले आम्ही तेलात टाकून पाहिलं तरी ऑलरेडी ते एकमेकांना चिटकून बसत होते, म्हणून मी सुट्ट करण्याच्या ठिकाणी प्रयत्न केला। आणि एक सुरुवातीला 1-2 टाकून पाहिले मी, तर छान असे तळून घेतले। आणि तेल तापलंय का हे पण बघितलं, तर छान तळत होते। तर ऑलरेडी तेल आपलं तापलेलं होतं, तर मग जास्तचे वेपर्स टाकून मी या ठिकाणी पटपट तळून घेत आहे। तर पूर्णपणे या ठिकाणी आपले वेपर्स तळून रेडी झालेले आहेत, तुम्ही बघू शकतात। तर जे काही थोडेसे बाकी होते तळायचे तेही मी या ठिकाणी पूर्णच तळून घेतलेले आहेत। आणि झालेले जे उर्वरित आपले वेपर्स होते ते एका चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत। तर त्यामध्ये काय केलेलं आहे, मी चवीनुसार तिखट मीठ या ठिकाणी ॲड केलेलं आहे। तुमच्या घरी छोटे मुलं असतील तर तुम्ही तिखटाचं प्रमाण हे कमी घेऊ शकतात, नुसतं मीठ टाकलं तरीही चालतं आपल्या आपल्या चॉईसनुसार। मग त्यांना कुठल्याही प्रकारचं मार्केटचं कुरकुरा वगैरे आणून खायची गरज नाही, घरच्या घरी आपल्या लहान मुलांसाठी बनवा असे केळीपासून वेपर्स। तर कसा वाटला माझा व्हिडिओ तो नक्की कॉमेंट करून सांगा, जास्तीत जास्त शेअर करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।